आजची रेसिपीमध्ये आहे एकदम गावरान पद्धतीचं जेवण म्हणजेच बाजरीची भाकरी आणि बेसन। तेल गरम केले, मोहरी, जिरी, कढीपत्ता टाकलेला आहे, बारीक कापलेले छोटे छोटे 2 कांदे टाकलेले आहेत। कांदे परतले की 4 ते 5 हिरव्या मिरच्याही छान परतून घ्यायच्या आहेत। आता जेवढ्या लोकांचा आपल्याला बनवायचं आहे, जसं की मी इथं 4 लोकांसाठी बनवते आहे, तर पोह्याच्या चमच्यांनी फुल भरून असे 4 चमचे घेतले आहेत आणि पाणी टाकून हे छान मिक्स करून घ्यायचे। तोपर्यंत कांदा छान परतलेला आहे, त्यात हळद टाकायचे, मिक्स करायचे आणि पाणी टाकायचे। आता पाणी किती टाकायचे, जे पण आपलं बेसन पीठ मध्ये मिक्स केलेलं मिश्रण आहे त्याच्या 3 पट एवढं पाणी टाकायचं आहे आणि पाण्याला तुम्हाला थोडं पातळ करायचं असेल किंवा थोडंसं घट्ट करायचं असेल तर पाणी कमी जास्त करू शकता। पाण्याला उकळी आली की हे म्हणजे आपण कालवलेले बेसन पीठ आहे ते त्यामध्ये टाकायचे, मिक्स करायचे, वरून कोथिंबीर टाकायचे, छान हलवायचे, असं चट 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 उडेपर्यंत मस्त शिजवून घ्यायचे। वरती झाकण ठेवा म्हणजे सगळीकडे हे उडत नाही आणि एक 5 मिनिटं आचेवरती शिजवल्यानंतर एकदम मस्त असं आपलं हे बेसन बनवून तयार आहे। आता यासोबत खाण्यासाठी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे। बाजरीच्या भाकरींचं पीठ चाळून घेतलेलं आहे, लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन छान मळून घ्यायचे। पीठ छान मळलं की भाकरीला चिरा जात नाहीत। पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि हातावरती थोडंसं असं फ्लॅट करायचं आहे आणि पीठ टाकून परत हे काय करायचे, पूर्णपणे आपल्याला थापून घ्यायची आहे पिठाच्या साहाय्याने भाकरी। हे बघा असं। आता भाकरी थापून झाली की तवा गरम झालेला आहे, आता तव्यावरती भाकरी टाकायची आहे, उलट्या साईडने टाकायची आहे आणि वरच्या साईडने जी खालची बाजू असते पिठावरती ती वरती आली पाहिजे, त्याला छान पाणी लावून घ्यायचे। भाकरी एक मिनिटात पचली की उलटी करायची आहे आणि आता हे बघा खालच्याही साईडने पचलेली आहे, उलटी करून तशीच तव्यावरती टाकली। हे बघा किती छान मस्त अशी आपली भाकरी टम्म फुगलेली आहे। आता मस्त बेसन बी झालेला आहे, गरमागरम भाकरी झाली आहे। आता सर्व करूया। हे बघा बेसन भाकरी, त्याच्याबरोबर हाताने मस्त फोडलेला कांदा, लोणचं, हिरव्या मिरच्या, एकदम मराठी असा स्वाद आहे। महाराष्ट्राची सगळ्यात फेवरेट अशी ही डिश आहे, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। अगदी 10 ते 15 मिनिटात बनते। तर चला भेटूया पुढच्या अशाच मस्त मस्त गावरान मराठी महाराष्ट्रीयन रेसिपींसोबत।